कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी उभे विटेवरी सुंदर तेजान उभे विटेवरी सुंदर तेजान उभे विटेवरी सुंदर तेजान उभे विटेवरी आकर कटेवरी ठेवोनिया ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करटेवरी ठेवोनिया ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर चिजान चिजान आवडे निरंतर चिजान चिजान हे आवडे निरंतर येते ध्यान येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान येते ध्यान मकर कुंडले द्रौपदी श्रवणे मकर कुंडले दळपती श्रवणे मकर कुंडले द्रौपदी श्रवणे मकर कुंडले दळपती श्रवणे कंठी कस्तुभामणि विराजित विराजित कंठी कस्तुभामणि विराजित विराजित कंठी कस्तुभामणे विराजितो विराजितो कंठी कस्तुभामणे विराजितो विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर चिजान चिजान आवडे निरंतर चिजान चिजान हे आवडे निरंतर येते जान येते जान आवडे निरंतर येते जान येते जान अमने माझेची सर्व दुःख तुकामने माझे सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख तुकामने माझेची सर्व सुख तुकामने माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन
पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम ते संसारे धन्य ते संसारे धन्य ते संसारी धन्य ते संसारे दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरे दयावंत ते अंतरे दयावंत ते अंतरे दयावंत ते अंतरे धन्य ते संसारी धन्य ते संसारे धन्य ते संसारी धन्य ते संसारे दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरे दयावंत ते अंतरे दयावंत ते अंतरे दयावंत ते अंतरे येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गराजा वैकुंठे आले गराजा वैकुंठे आले गराजा वैकुंठे आले गराजा वैकुंठे आणि उठी मधुरावाणी उठी मधुरावाणी उठी मधुरावाणी उठी दौरे वाव पोटी तुका म्हणे भाव पोटे म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटे तुका म्हणे वाव येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले घराला वैकुंठी आले घराला वैकुंठी आले घराला वैकुंठी आले घराला वैकुंठी बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार विठोबार कुमाई कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार 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 कुमाई ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते
ते संसारी धन्य 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 ते संसारी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी दयावंत ते अंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी धन्य ते संसारी 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 दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी
महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारू प्रथम नमन 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 दुसरे चरण संगतिया 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 चंद्रप्रभाने कथेचा विस्तारो 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 प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची याम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावर झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. यावार करी संतांच्या यावार करी संतांच्या यावार करी संतांच्या यावर करी संकट मस्तक हे
पितामह विष्णुनुतं हरिचन्दन कुङ्कुम पङ्कयुतं मुनिवृन्द गजेन्द्र समानयुतं तव नौमि सरस्वती पादयुगम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या वाटा भक्तीच्या वाटा मजलावया सुवटा मजलावया सुवटा तये आपुले चौपारुण्या भले वरी बैसता पाऊले श्री गुरूंचे विठ्ठल 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 धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन मधुरावाणी होते तुका म्हणे वाव पोटे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी विठ्ठल 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 विश्वमंगलाचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी अखिल मानव समाजाला माऊलींची भोगी पताका त्रिभुवन हात फडकावून दिली नवे नवे ज्यांच्या समाधी प्रसंगी भगवंतालाही अश्रू आणणार व्हावेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 अल्पसा परिहार देणे हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असतं तसंच आज आपल्या या गावामध्ये अखिल गुणमंडित आकरण करुण वर्णालय भक्तवत्सल पंढरीचे पांडुरंग परमात्मा ज्यांच्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे जे स्वकर्तृत्वान राजा बनू शकतो अशा संदेश देणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला मी नमन करतो आज मला 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा भेटलेली आहे तसंच आजचे मृदुंगमणी साहिल महाराज लवटे विनेकरी काय बाबा हां आमचेच बाबा गायनाचार्य सर्व भजनी मंडळाचे आभार तसेच ग्रामपंचायत आणि खरं म्हणलं तर ज्याची गरज लागते ते असे साऊंड सिस्टीम असणारे माझे मामाच ना हां विठ्ठल 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 धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही दे उदासीन मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी दिनांविषयी ज्यांच्या अंतकरणात दया आहे असे ते संत महान आहे वस्तूत त्यांचे घर वैकुंठात आहे पण त्या जड जीवावर उपकार करण्याकरिता आलेले असतात धन्य ते संसारी ये जेवढा अभंग आहे सर्व एकाच शब्दावरती मिळत आहे धन्य ते संसारी जे धन्य म्हणजे जे संसारामध्ये धन्य आहे धन्य ते संसारी जे दयावंत जे अंतरी आहे येथे उपकारासाठी आले यांचे घर वैकुंठात आहे ज्यांचे घर वैकुंठात आहे जे लटिके वचन बोलत नाही म्हणजे खोटं बोलत नाही लटिके वचन नाही दे उदासीन ज्यांचा देह सतत उदास असतो मधुरा वाणी ओटे तुका म्हणे वाव पोटे संतांची वाणी गोड असते
विठ्ठल 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 या दोन प्रकारामध्ये 4 प्रकार पडतात. एकामध्ये 2 प्रकार पडतात आणि एकामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला कंजूस, संसारामध्ये सांगतो. पहिला कंजूस, दुसरा आळशी. आणि या दुसऱ्या प्रकारामध्ये 2 प्रकार, एक धन्य आणि एक स्तुत्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे कंजूस असतात ना त्यांचा संसार असा असतो, कोणी मिरच्या घ्या, कोणी टोमॅटो घ्या, कोणी मिरच्या घ्या, कोणी टोमॅटो घ्या. संत तसं नाही म्हणत महाराज. मग सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, नाहीतर गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ. आपला संसार वेगळा असतो महाराज. आपलं भाजीपाला असतो प्रत्येक पाक्या संस्थेचा. देव बाजारचा भाजीपाला नाही र. तसंच कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करत आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. 4 प्रकार पडतात सांगितलेलं आहे. पहिला कंजूस, जो महाराज कधीही संसारामध्ये कंजूसपणा करणार, पण जास्त तर महिला मंडळ. कारण महाराज एक पोरगा फोन घ्यायला जातो, त्याला आयफोन घ्यायचा असतो. आता नवीन 40,000चा आयक्यू निघाला आहे. जातो फोन घेतो, त्याला 2 फोन घ्यायचे असतात, एक आयफोन एक आयक्यू. आयफोन घ्यायला जातो, वडिलांसंग जातो. वडील किंमत विचारतात, किती किंमत आहे? 1.25 लाख. लगेच देतात. पण आई जर गेली म्हणते किती किंमत आहे? 40. एवढे नाही, 20 व देते, घ्या तर घ्या नाही तर नका. मग 25 व येते देते. असं असतं. आई महिला मंडळांचा खूप खतरनाक कार्यक्रम असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आळशी ऐका. आळशी महाराज संसार असा असतो, एक माणूस त्याची काय कुऱ्हाड घेऊन नदीकडे जात असतो. जाता जाता झाड काढतो बरं का, आणि त्याची कुऱ्हाड पाण्यात पडून जाते. मग हा चिंतेत पडून जातो. मग तिकडून मागून वाघ येतो. सगळं ओके, बेला माणूस पळालं विहिरीकडं. सगळीकडे जंगल, कुठं जायचं, समोर वेळ दिसली, उडी मारली तर वरती साप. म्हणे खाली उडी टाकून देऊ, म्हणे हात तुटला तर चालते. खाली मगर, नागोबा नाग असतो, असा हे जवळ येत असतो. आणि नेमकं तेवढ्यावर असं एक मध असतं, एक टिपका त्या जिभेवर पडते. कसा संसार अख्खं म्हणजे सगळं दुःख, अनेक क्षणापुरतं फक्त सुख असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता धन्य ऐका. धन्य कोण कोण? आपू धन्य, बरोबर ना? आपू धन्य ना? संत धन्य महाराज. कारण त्यांनी असा एकही मिनिट नाही त्यांच्या आयुष्याचा की जे असा वेडा वाकडा घातलाय. ते काय तुकोबारांचे वडील आहे ना, त्यांचं वर्ष श्रद्धा होतं. हां बोलोबा बरं का. मग जिजाऊ माता म्हणे उरका आता. मंडप टाकला, मोठा कार्यक्रम, खूप मोठा कार्यक्रम. मग साऊंड सिस्टीम आणली, तवाची आणली, मस्त भजनी मंडळ आणलं, बसवलं, झालं सुरू. ये गेले भंडारा डोंगरावर भजन करायला. मग आता विचारत आल्या जिजाऊ माता कोण येईल? साक्षात देव आले. कुठून? त्यांना चिंता लागली. तिथून खाली आले. खूप म्हणजे धावपळ करू लागले. महिला मंडळ, जेवायचं काय करायचं, असं काय करायचं, तसं काय करायचं. जिजाऊ मातेला आश्चर्यचकित झाल्या. म्हणे असं पहिल्यांदा पाहिलं म्हणे मी, एवढं संसारामध्ये रमून गेलं म्हणे मावलं. लई मग लई खुश. 56 पक्वान बनवले घरामध्ये. तुकोबारा का गरीब नव्हते का? 56 पक्वान बनवले, आरतीचं ताट घेतलं. आता हे डुप्लिकेट होते, ते गेले त्यांच्या विटेवरी. आले भजनावाले, आले घरात, आले आरतीचं ताट. मग लक्षात आलं, हा हे नक्की मजा घेत असं ना, आपली चांगली रागवते बा. मग घेतला आरतीचं ताट. तो लागली म्हणे या या आत या म्हणे. 56 पकवून दिले. परत भेव वाटलं. मग आता तर खेळच नाही म्हणे, आता चांगली वाचती म्हणे. मग गेले, जेवण केलं मस्त. म्हणे तुम्ही एवढं संसारात रमले कसं काय हो?
म्हणे काय झालं म्हणे. म्हणे तुम्ही आदले धावपळ केली म्हणे दमले असं पाय दाबून देते. कोण म्हणते. मग तुकोबारायांना कळलं. शेवटी देव आला आपल्यासाठी. मग प्रत्येक वेळेस देवच येतात. संत असं नाही महाराज अर्धा तास मोबाईल पाहायचा 5 मिनटं कीर्तन ऐकायचं, अर्धा तास मोबाईल पाहायचा 5 मिनटं कीर्तन करायचं. असं असतं का आपलं. असं आपला असंच असतं. विठ्ठल 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 आता महाराज जालिंदरनाथ पहा शंकराचीच भक्ती करते सगळे. असं नाही की आता ब्रह्मदेव श्रीकृष्ण हे काय पॉवरफुल देव झाले आता. त्यांना कोणी असं लई हजारो वर्ष लागते. जालिंदरनाथांनी तप सुरू केलं. लवकर प्रसन्न झाले. म्हणे काय वर देव सांग. मग जालिंदरनाथ म्हणाले जर माझ्या पत्नीचं पतिव्रत्य तुटत नाही तेवढ तू मा केसाला धक्का सुद्धा लागू नको देऊ. गेले आणि काय भस्मासुराव आणि त्यांना तेच चाला सुचला आणि गेले म्हणे मला युद्ध करायचं म्हणे. युद्ध सुरू झाला आणि इकडं आता पतिव्रत्याचं काय तुटणार नाही पत्नीचं. तेव्हाच्या काळात आता नाही. पातिव्रत्य घरी मस्त बसेल बरं का जालिंदराची पत्नी. तिकून मग आता दरवेळेस जे होतं ते होतंच. महादेव श्रीकृष्ण गेले. मग त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं जालिंदरनाथाचं. गेले बसले पत्नीला मांडीवर घेतलं. पातिव्रत्य तुटलं. महादेवाने तिकडे त्रिशूल घेतला आणि डायरेक्ट संपला विषय. मग डायरेक्ट श्राप दिला. कोणी जालिंदरनाथाच्या पत्नीने म्हणे 6 महिने तो तुझ्या बायकोपासून दूर असे. बरोबर आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल अशा लोकांचा संसार धन्य होत असतो का नाही. अजून एक सांगतो महाराज. एक लग्नाचं जोडपं नवीन जोडपं नोकरी लागली अमेरिकेला. पुढं अमेरिकेमध्ये मोठी 5 स्टार हॉटेल. ते त्याला फक्त पाणी भरायचं काम होतं. बरोबर का नाही. आणि साईडलाच मोठं कॅन्टीन होतं. एवढं आपलं गावभर कॅन्टीन असं एवढं कॅन्टीन होतं. झालं गंज वर्ष गेले झाली. त्यांना पोरं बाळ झाली बरं का. त्यांचे पोरं एवढे एवढे गेले. मग त्यांना बी शिकायचं अमेरिकेत. आता अमेरिका म्हणल्यावर बाहेरच्या देशात लहानपणीपासून जे शिकायचे ते डॉक्टर शिकायचं आत्तापासूनच शिकू. असं आपल्याने आपलं 1ली 2री 3री 4थी पार होत असतं. तिथं डायरेक्ट म्हणे काय करायचं म्हणे वेटरचं काम करायचं. असं आहे का म्हणा लगेच चल. असं हट्ट नाही धरायचं हे करायचं ते करायचं तुला करायचं ना करता मनाने. गेले वेटरचं काम बरं का सुरू झालं. 2-3 दिवस झाले. पोरगं मोठं झालं. एवढं याच्या एवढं झालं. याच्या एवढं पोरगं मोठं झालं. याच्या एवढं पोरगं मोठं झालं बरं का. गेलं मग विषय काय झाला. त्याला मोबाईल घेऊन दिला. मोठं असतं मोबाईल घेऊन दिला. गेलं मस्त सकाळी गेलं. फोन स्विच ऑफ पडून गेला. मोठी डिलो नव्हती गाडीची. फोन स्विच ऑफ पडून गेला. आता भूक लागली. सगळे दुकानं बंद. रविवार होता. सगळे सुट्ट्याला निघून गेले. मग तो गडी गेला त्याच्या हॉटेलमध्ये 5 स्टारमध्ये. नेमकं 5 स्टारमध्ये 5 स्टार बंद. काय करायचं. आता त्याला वाटलं कॅन्टीन चालू राहतं. कॅन्टीन बंद. आता काय करायचं. असा संतापला. आणि नेमकं गाडी बी नव्हत्या. सगळे रविवार म्हणून सगळी अमेरिकाच बंद झाली होती. आपला भारत सुरू राहतो. ATM BTM आले सगळे बरं का. ते लोक म्हणायला लागले काय रे बाळा म्हणे भूक लागली मला काहीच नाही खायला. ते म्हणे आम्ही काय करू. आलं घरी बरं का. आईवडील जायला होते लांब. मग घरी आलं झोपलं. लाईट गेली अचानक. घरी आलं फोन चार्जिंग करू गेम खेळू म्हणे ते बी नाही झालं. आलं लाईट निघून गेली काय फायदा म्हणे. मग नंतर देवाला प्रश्न विचारला त्याने एवढं मा कायला गेलं म्हणे. मी जन्मच कायला दिला म्हणे. साक्षात देव प्रगट झाले महाराज. त्याचं प्रश्नाचं उत्तर द्यायला एवढा दिवस खराब गेला ना. एवढं म्हणजे का केलं तू देवा मा सांग. देव म्हणे असं का थांब मी तुला उत्तर देतो म्हणे. ता फोन याच्यासाठी स्विच ऑफ केला म्हणे चांगला घाट्यात जाणार होता म्हणून तू म्हणून ता फोन स्विच ऑफ केला. ये म्हणे आधी तो ऑर्डर घेऊन ठेवली म्हणे मला वाचवायचं आहे म्हणे तू भजन करशील म्हणून. सच्चिदानंद महाराजांचं झालं तसं बरोबर आहे का नाही. तसं मोबाईल काऊन बंद केला. अरे म्हणे मोठी डील झाली असती म्हणे चांगला नफ्यात तोट्यात गेला असता म्हणे तू. आणि परत तर आईवडिलांना टेन्शन आलं असतं म्हणे. तर आईवडील मस्त तिकडे जाऊन भक्ती करून राहिली म्हणे. मला तूही काळजी नाही म्हणे. त्यांची काळजी आहे तूही पुण्य तुला भेटून राहिलं म्हणे. त्यांचं पुण्य तुला भेटतंय.
तू पुन्हा आता त्या पोरांना भेट म्हणे त्या पोरं कसे काय म्हणे झालं मोबाईलचं हे झालं बरं का म्हणे मोठी डील होईल म्हणे तू अटकून जाशील मला कॅन्टीन कायला बंद केलं मला तर भूक लागली होती अरे म्हणे या म्हणे आधीच ऑर्डर द्यायला म्हणे सगळं कॅन्टीनमध्ये जर होतं का बाबा अख्ख्या कॅन्टीनमध्ये जर होतं हा का म्हणे आम्हाला गेम खेळायचा होता म्हणे लाईट कमून गेली अरे म्हणे बिल्डिंगमध्ये आल्यावर तुला बोलून राहिलो म्हणे यमाने आधीच सगळं कारभार केला आहे म्हणे यमाने आधीच तुला मारायचा प्लॅन ठरवून ठेवला आहे म्हणे लाईट जर तू बटनाला हात लावला असता खेळ संपला इथंच खेळ संपला असता म्हणून लाईट घालवली मी तू मला नाव ठेवू राहिला तर घरचे तिकडं भक्ती करू राहिले हा संसार म्हणायचा वय विठ्ठल 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 धन्य ते संसारी एवढा अभंग झाले दयावंत जे अंतरी आता दया कोण कोणी महाराज एक वेळेस एकनाथ महाराज नदीकाठी आले स्नान करायला बरं का स्नान करायला आले आणि एक विंचू होता त्याच चालत होता चालता चालता तो मुद्दाम पाणी का कुठं मुद्दाम पाणी का गेला पाणी का बुडायला लागला नाथ महाराजांनी असं उचललं साईडला ठेवलं डंक मारलं लोक पाहायला लागले मग नाथ महाराज काय झालं म्हणे काय नाही म्हणे माझा विधी उरकू द्या म्हणे नंतर बोलू म्हणे आपण नाथ महाराज स्ट्रिक्ट होते एकदम असं नाही काही साधं आधी बोलून घेऊ नंतर आपल्या आधी गप्पा असतात नंतर मोकळं मग काय कोणचा विषय निघला का हा गाडी घ्यायची का हा कोणची फॉर्च्युनर क्रिएटा रोल्स रॉयल लगेच विषय मांडला गेला वेळ तिथं एवढा वेळ आपण असाच वाया घालतो तेवढं तो कुमार तसं करत नाही विठ्ठल विठ्ठल असं म्हणतात बरोबर का नाही विठ्ठल असं म्हणतात आता हे सगळं झाला मग ते नातराय दोनदा तीनदा असं करतात पर हात पुरा काळा निळा होतो बरोबर आहे का नाही हात काळा निळा होतो पण तरी पण अजून ते काय थांबत नाही शेवटी मग ते ठेवला आणि त्या लोकांनी साईडला जाऊन ठेवला तो उंच बरं का हां मग एका ब्राह्मणाने विचारलं म्हणून तुम्ही असं का करताय म्हणे नातरायांनी खूप गोड उत्तर दिलं म्हणे तो आज जाऊ राहिला म्हणे डंक मारणं त्याचं काम आहे आणि वाचवणं माझं काम आहे याला संसार म्हणतात विठ्ठल 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 दयावंत दया दया शब्दावरती आता दया कोण कोण दाखवित दया कोण कोण दाखवित संत मला चोकोबारा सुद्धा भीती खाली गेले भीती खाली बरं तर तिकडं देवाला देव रडला ना साक्षात ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजाला दिंडीला न्यायचं म्हणलं बरोबर आहे का नाही दिंडीला न्यायचं होतं तरी देव तिथे रडला मग आता देवाची भक्ती किती असेल हा एक संसारच आहे महाराज संतांचा वेगळा असतो आपला वेगळा असतात तुम्हाला बोलून आपला भाजीपाला असतो सगळं एक इकडं झालं का इकडं लोन फिटला का तिकडं लगेच सुरू राहतात याचं लोन घ्यायचं आणि त्याचं लोन द्यायचं असं असतं आपलं त्याच्यावरून वरून 2 लाखाचं व्याज असतं आता संसार म्हणजे संसार दया सांगतं संसार आपला संसार एकदम रिलॅक्स फोन पाहायचा पिक्चर लावायचा 2 तास झाले का झोपायचं उठायचं आंघोळ करायची 10 वाजले उठते 11 वाजेपर्यंत झालं का 11 ते 12 टी व्ही 12 ते 12:30 जेवण झालं का 1 ते 4 झोप मग नंतर कीर्तन सुरू होते 4 ते 5 ते बी डुकल्या खात खात करत आहे वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य धन वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य टाळ्या वाजवडा मन दिलं का टाळ्यात वाजायचं बाकी काय नाही असं करत बस मी म्हणलं ना हो चालतंय जास्त तोंड बिंदू दुकान एकदम रिलॅक्स राहायचं जास्त विषय गंभीर नाही करायचा एकदम रिलॅक्स कसं आहे आधी बेतच कीर्तन केलं तर लय बेव वाढायचं सगळंच म्हणे पठ्या 1 नंबर कीर्तन मी हाय माग म्हणून सगळे मागच उभे असंच म्हणतात काय की बरोबर आहे का नाही बाबा मी हाय माग तू जाय पुढं तो पुढं जातो नाही मागच राहते असं राहतं काही काहींचं पण नाही
काय करा ते साध्य नाही. बरोबर आहे. विठ्ठल 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 दया धन्य ते संसारी. दयामध्ये किती अंतर असतो मार. आपली दया कशी असते, एखाद्याने चापट मारले आपडाक भांडणं होतं, तलवार घेऊन उतर. संत तसे असतात का? येऊन किती वेळा अंगावर थुंकला त्यांच्या, तरी बोलत नाही काही. शेवटी काही ब्राह्मणांनी त्यांच्या घरी पाठवलं. नाथरायांच्या पत्नीवर पाठगोळी करून बसला, तरी प्रेमाने घेतला, त्याला जेवू घातलं. एवढं कोणी आहे का? आपल्या बायकोच्या पाठीवर बसल्यावर हा वरतीच राहत नाही राहिले. आत्ताचे लोक ते झाले काय अटॅक मोर राहिले टेन्शनमुळे. टेन्शन एवढं झालं लोकांना. आता आमचं कसं आहे, भजन केलं का मस्त आमरस असतो वारकऱ्यांना. खरं आहे, आमरस असतो पुण्यामध्ये तिकडं. मस्त रोटी पुरी बिरे हॉटेलमध्ये जाऊन. नेमका विषय असा होता, पोटात गडबड होऊन जाते. जास्त खाला का ओव्हरलोड होतं ना. समोर पाहिलं का गडक गडक गडक. संत तर जेवण सुद्धा करत नव्हते, फक्त स्वतः धन्य मोक्षाला जायचं. मोक्षाच्या वरती वैकुंठ सदन वैकुंठ येऊन जाऊन केलं त्यांनी. आपल्याला इथून आळंदी ते इथपर्यंत यायला असं रात्र वाहून जाते. जाऊन येऊन केलं. विचार करा किती लांब असेल. नुसतं चंद्रावर जायला 6 महिने लागतात. एका दिवसात येऊन जाऊन कोण करत? खरंय खोट? मग आता कोणा संसार धन्य? तुम्हाला काय वाटतंय कोणा संसार धन्य? संतांचा. आधी आपला म्हणले होते म्हणून म्हणलं, सगळे आपला म्हणले होते. संतांचा संसार धन्य आहे महाराज. खरं धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आता दया दया कोणी कोणी दाखवली? पहिले तर देवाने, कारण त्याने जन्म दिला आपल्याला. त्याने जन्म दिला, चुकून आलाय जन्म, दिला नाही चुकून आलाय, तो भेटलाय आपल्याला. एखाद्या आता कसं नाही, एखाद्या घरात आता संपेल राहतं काहीतरी बरं का, जेवायला जाते पोट भरून जेवण करते, नेमका रस संपेल राहतो. हो तो मुद्दा म्हणून मागितत रस द्या. चुकून एखाद्याला भेटतो, बरोबर आहे का नाही? तर चुकून या एवढ्या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला भेटलं. सापडला देह का कोठारी न्याय, सापडला देह का कोठारी न्याय, नकळ उपाय घडो आले, नकळ उपाय घडो आले. सापडला देह झरे दयावंत जंतरी येथे उपकारासाठी आले घरे जावे कोटी. कसं आहे हा अभंग, काय सांगू आता संतांचे उपकार. अभंग झाला ना, घेतला ना? काय सांगू आता संतांचे उपकार. मागच्या वेळेस मी घेतला होता उपकार, उपकार शब्द आलता. हा काय सांगू आता संतांचे उपकार, मजा निरंतर जागविते. येथे उपकारासाठी काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. आणि येथे उपकारासाठी एकच विषय आहे, बरोबर आहे का नाही? येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी बरं का. अंतर आता संतांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप अंतर आहे. इतका अंतर आहे ना, सूर्य आणि इथपर्यंत अंधार आहे, त्याच्याहून जास्त असेल. महाराज ज्ञानोबा चंद्रापेक्षा तेजवान होते, बरोबर आहे का नाही? चंद्रापेक्षा ना, सूर्यापेक्षा तेजवान होते महाराज. तरी पण आज काय का खूप म्हणजे लांबचा, त्याला म्हणजे असं हाईट लहान होती त्याची, पण खूप शिकलेला, ग्रॅज्युएट होईल त्याचं. डॉक्टरचा अभ्यास करत होता. म्हणे महाराज मला संप्रदायामध्ये यायचं, काय करावं लागेल? म्हणलं बोल ज्ञानेश्वरी वाच, अमृतानुभव वाच. म्हणे तसलं नाही पटत म्हणे आपल्याला, मला संप्रदायाचं येऊ नको तू. म्हणे त्याला अवघड जाते. म्हणे गाथा वाच. म्हणे एवढे एवढे मोठाले अभंग असतात. म्हणे एवढं काय असतं ते म्हणून म्हणलं माहिती एवढंच म्हणायचं. मला बघतो गुपचूप 2 ओळीची ना एक ओवी वाच, जीवन सार्थक होऊन जाईल बरं का. त्याला छोटी पक म्हणजे असं ज्ञानेश्वरी आणून दिली मी बरं का, उधारीवर. म्हणलं नंतर पैसे दे मला. आताच येताना त्याच्याकडून पैसे घेतले बरं का.
त्याला ज्ञानेश्वरी दिली म्हणे हे पहिलं ओम नमोजी आद्या मला येऊ नाही राहिलं म्हणे. त्याला 5 वेळा समजून सांगितलं म्हणे असं असतं वय म्हणे लय सोपं आहे म्हणे लगेच करतो म्हणे पाठांतर. म्हणलं कर बघू किती होत्यात. आता गेल्यावर पाठ घ्यायचं आहे त्याचं. बघू किती पाठ केलं असं ते डॉक्टर शेवटी किती अभ्यास असतो असा एवढा गट्टा भरला असतो आणि त्याची हाईट एवढीच. विठ्ठल 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 आणि सगळं इंग्लिश असतं. इंग्लिश डोक्याच्या वरून जातं. आमच्या संप्रदायामध्ये इंग्लिश चालत नाही. तरी अजून अमेरिकेमध्ये बरं का काही मुसलमान पोरं ज्ञानेश्वरीमध्ये संशोधन करतात. अजून काय सापडतंय बा त्याच्यामध्ये. कुंभकर्णाचे हाडकं सुद्धा सापडले होते दुसरीकडं. पुढं आपल्याच भारतामध्ये सापडले होते लंकेमध्ये बरं का. आम्ही एकदा गेलो होतो सहल निघाली होती प्रत्येकाची. गुजरातला गेलो होतो बरं का. एक प्रसंग सांगतो. गुजरातला गेलो. एक भिकारी खाली बसेल त्याची बायको खाली बसेल आणि त्याचे पोरं चष्मा घालून समोर नेऊ राहिले. मी 10 रुपये टाकले. अजून एक मावली आत्याची पोरगी होती तिला म्हणलं तू 50 रुपये टाक. म्हणे का रे. म्हणलं मी 50 रुपये टाकणार आहे. टाकू म्हणलं. टाकले बरं का. 110 रुपये झाले बरं का नाही. मग तिने 5 टाकले मी 5 टाकले. 100 झाले का नाही. 60. तिकडून ते बहीण भाऊ आले आयटीत मस्त चष्मा बिस्मा घालून. म्हणलं काय हो काका हे तुमचे पोर आहे का. म्हणे कसं काय ओळखलं म्हणे त्यांच्यात माझ्यात लय अंतर आहे म्हणे. ते नाही म्हणलं काका एक काळा आणि एक गोरा आहे तुमची जोडी बी एक काळा आणि एक गोरा आहे म्हणून विचारलं. असं आहे का म्हणे. म्हणे हुशार दिसतोच म्हणे. काय करतो. मला कीर्तन करतो. म्हणे कीर्तन करतो आमच्या इथं रोज होतं म्हणे. म्हणलं काका ते वेगळं कीर्तन असं नाही म्हणे. आमच्या इथं तुमच्यासारखंच कीर्तन होतं फक्त एवढा फरक राहतो की तुम्हाला माईक असतात वाजवायला असतात आमच्याकडं वाजवायला हातात असतात. फक्त तेवढा फरक आहे की साधन नसतं. हे वाजवतात ते आणि तिथं माईक सिस्टीमची गरज नाही. गडलंय वरती महाराज देवीच्या गडावर इतकं वरती होता ना महाराज असा गोळ्या खाऊन वरती जावं लागायचं. हे आता कीर्तन संपलं ना विचारा. आमच्याच गावचे आले काहीतरी जण त्यांना विचारा. गोळ्या खाऊन वरती जावं लागायचं. त्यांनी खाल्ले का नाही मला नाही माहीत बरं आहे का नाही. वरती गेले बरं का. ते काका म्हणाले आता हे बघ तू पैसे दिले ना लगेच घेते नाही. म्हणलं असं का हो काका तुम्ही फाटेल कपडे घालतात आणि ते मला त्यांच्यात माझ्यातले अंतर झालंय. म्हणलं काय अंतर झालंय. ते म्हणाले की आम्ही ना असं एक म्हणजे ते काय म्हणते ना सौदा केला होता. सौदा जे एका वर्षामध्ये जास्त भीक मागेन ना त्याला दुसऱ्याला भीक मागून त्याला आयतं जागू द्यावं लागेल. असं आहे का. म्हणलं मग कोण जितलं. म्हणे आम्हीच हारलो. जितलं कोणीच नाही. असं आहे का. सगळे हारले का. मग त्यांना का म्हणून म्हणे ते मावाले पोर आहे. मी आता काय म्हणलं आईवडिलांचं पुण्य आपल्याला लागत असतं. आता आईवडील भिकारी म्हणे उभं राहिले मग कसं होईल. तरी पण नाही पोरं आले. बहीण म्हणाली मनी उचल पटकन मनी उचल लोक पाहतील. तर भाऊ मला टेन्शन न घेऊ आपलेच पैसे आपलेच मम्मी पप्पा आहे. उचलले. 2 लोक आले ना असे मारलं त्यांना. म्हणे तुम्ही भीक मागा पण त्यांना तसं ठेवू नका. आई वडील काय कसे राहतात. तरी पण नाही ऐकलं. अजून 2-3 दिवसांनी म्हणजे आमचा मुक्कामच होता तसा तिथंच राहिले. अंतर सांगतो बरं का अंतर तिथंच राहिले. त्यांना परत भीक मागायला लावली. एवढ्या पोलीस आले त्यांना नेलं. आज ते आईबाप सुखी महाराज भीक मागून पण सुखी येते. विठ्ठल 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 ज्ञानोबाराच्या यात्रेला जात होते. तर ज्ञानोबारामध्ये नामदेव महाराज लय अंतर होता बरोबर आहे का नाही. ज्ञानोबरायांना यात्रेला जाऊन काय करायचं होतं अनुभववाले अनुभव घ्यायचा होता. आणि कुठं सदैव वैकुंठ पण नाही समाधी घेतली त्यांनी बरोबर आहे का. समाधी घेतली पण नामदेवराव तसे नव्हते. नामदेवरावांचा वेळ लागलं होतं. एखादा पोरगाचं प्रेमात पडते तसं आहे का वेळ लागलं होतं त्यांना. म्हणे नाही म्हणे मला यांना सोडायचंच नाही म्हणे. आता हेच माझे कोणाला देवाला. देव म्हणे अरे जा रे. नाही नाही देवा तुम्ही साक्षात तुम्ही म्हणतात. आपल्यावाल्याच्या भाजी पकोडायला म्हणतात नको जाऊ भाऊ जाऊ दे. तिकडून ज्ञानोबारा दाब टाकाल का हो तुम्ही नाही म्हणता. मग जा कस तरी झालं गेले. शेवटी आल्यावर म्हणाले देवा नाही करमलं रे तुझ्या बिना पण ज्ञानोबरांसंग अनुभव नक्की आला मला.
विठ्ठल 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 धन्य कोण आहे हे सांगितलं, दया कोण आहे हे सांगितलं, अंतर कोण आहे हे सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी. उपकारासाठी आले घरे जा वैकुंठी, लटिके वचन नाही दे हे उदासीन. आता महाराज नागेंद्र बरोबर का नाही, एक राजा होता, म्हणजे आधी राजा होता, नंतर श्राप भेटला त्याला. तर काय श्राप होता? मोक्षाला, म्हणजे श्राप भेटला त्याला आधी, नंतर त्याने साधन विचारलं. मग काय म्हणे, म्हणे तू नदीत जाय म्हणे, समुद्रात एक मगरचा पाय पकडेन, वरून कमलपुष्प असतं ना ते दाखव म्हणे, देव तुला घ्यायला येईल म्हणे. बरोबर आहे का नाही? मग देवाचं साधन कोण? श्रीकृष्ण. त्याचं साधन कोण? गरुड. त्यांना घ्यायला त्यांना तुकोबारायला घ्यायला कोण आलं? विमान घ्यायला आलं गरुडच. गरुड घ्यायला आलं. मग श्रीकृष्ण म्हणाले, आपला भक्त आता अडचणीत आहे. गरुडाला हाक मारली, चालत चालत एवढ्या वेगाने आले. आपलं जेवढं लाईट लागते का, आता पिन खोसल्या लाईट लागतो, त्याच्यात कितीतरी दुपटीने आले असते लवकर. विचार करा किती लवकर आले असते. त्याला वाचवलं. कोणाचे उपकार? देवाचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार, 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 काय सांगू आता संताचे उपकार. माझा निरंतर जगवीर
लटिके वचन नाही दे हे उदासीन मधुरा आवाने ओठी तुका म्हणे वाव पोटे. लटिके वचन महाराज. आता खोटं कोण बोलत नाही, काय खोटं कोण बोलत नाही. आपल्यात एखादा संवाद साधला तर आत्ता लांबपणीच म्हणते मी क्रेटा घेणार, मी फॉर्च्युनर घेणार, आणि मोठा झाल्यावर ते बिल्डिंग बांधायचे काम नसतात का, नाक्यावर लोक उभं राहते तिथं उभा राहून म्हणते 500 रुपये रोज द्या मला. आता 500 रुपयामध्ये गेले 250 रुपये खर्च झाल्यात. बाकीचे सामानामध्ये उरले त्याला फक्त 50 रुपये. 50 रुपयामध्ये क्रेटा येते काय? टॉय कारसुद्धा येत नाही. क्रेटा घ्यायची बात करत. त्याचे मित्र संप्रदायामध्ये शिकून येऊन मोठे झाले आणि रोल्स रॉयल चालवायला लागले, तरी ते अजून म्हणते तुम्ही मोठे कसं काय झाले. मग ते म्हणते तू अभ्यास का म्हणून केला. बरोबर आहे का नाही. आता आपल्या माझे गुरुजी म्हणे बाळा अभ्यास कर. म्हणलं गुरुजी वाचून नाही चालत का. वाचून बी चालते पण अभ्यास कर. म्हणलं गुरुजी अभ्यास. गुरुजीने मला गालफडीत मारली. म्हणले गुरुजी काय झालं. म्हणे वर तोंड करून बोलू नको म्हणे. 2 दिवस झाले आज. काल विचारलं म्हणलं गुरुजी त्याचं कारण तर सांगा, अभ्यास तर केला आहे मी. म्हणे तू जाय म्हणे कीर्तन कर म्हणे. पण गुरुजी सांगा ना. म्हणलं म्हणे तू अभ्यास केला नाही म्हणे, संप्रदायामध्ये काही ठोकलं म्हणे, तुला ठोकते म्हण लोक नंतर. खरे खोटे. विठ्ठल विठ्ठल आता काही लोक म्हणे मला म्हणे वाजत गाजत घ्या म्हणे कीर्तन. बरोबर आहे का नाही. आता वाजत गाजत घ्यायला म्हणल्यावर मग ते आणावं लागतील 50 वाले. आपण काय साधा माणूस आहे. 50-60 वाले आणले का मग वाजत गाजत पब्लिक तिथपर्यंत त्या घरापर्यंत पब्लिक जाते. ते 500 रुपये देऊन बोलावं लागतात. त्याच्या आपल्याला एवढ्यातच खुश. थोडक्यात पण स्वीट बट स्वीट असं असतं ते. ऐकलं मी कुठंतरी. मग बरं का सगळे खोटं बोलतात. सगळे लोक आपल्याला असं एक विषयानं नाही की कोणी खोटं बोलत नाही. जे खरं बोलतं त्याला सुद्धा एकदा खोटं बोलावं लागतं. आता एकनाथ महाराज सुद्धा खोटं बोलले होते. एकनाथ महाराज सुद्धा जात्या वेळेस म्हणे मी कधी राग आणत नाही म्हणे, पण तुझ्यासाठी खोटं बोलतो म्हणे. कोणासाठी. संत असं नाही मारत, वचन धरतात पण निभवतात बी. पण जर वेळ आली ना देवाला सुद्धा म्हणतात तू थांब आम्हाला पाहू दे. देव गुपचुपच देवरा असा. देव विचार करीत नाही. संत म्हणजे संत. आता एखादा आता इलेक्शन आहे समजा. आता इलेक्शनमध्ये लय मंडळी राहते पण त्याच्यातून 10 जण असतात. किती 10 जण फक्त म्हणजे चला वोट द्या वोट द्या म्हणणारे. बरोबर आहे का नाही. जो इलेक्शनवाला असतो तो मस्त आहे तिथे येशूमध्ये खाली बसेल असतो. पण आपला देव तो उभा आहे विठेवर. त्याला कळ लागत नसं का. आपण 2 तास उभं राहिलो का कळ लागत ती पायाला. नंतर म्हणतो अरे त्या नयन महाराजांचं कीर्तन लयच खट्याळ झालं. नीट नाही केलं त्या पोऱ्याने. नवीन नवीन आहे अजून. पुढं गेलं शिकन ते. बरोबर. अरे बाबा तुला इथं हरिपाठ पाठ नाही आणि तू म्हणून राहिला तुला हरिपाठ पाठ आहे. बरं हरिपाठ जाऊ द्या. ज्ञानोबरायांच्या 10 ओव्या पाठ कर म्हणा तू. मग मला बोल. नाही 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 ते नका म्हणू. त्या अभ्यासाचं आम्हाला नका शिकवू. आम्ही गायन करतो तेच मोठं लय झालं. अरे तू गायन करतो ते कीर्तन करतं. बरोबर आहे का नाही. बोललं का नाही तर खोटं. मी कीर्तन कसं केलं साधं सिंपल. कीर्तन झालं बघा तुम्ही फक्त बाबा. अरे त्या महाराज कीर्तन केलं लगेच दुसरा म्हणते काय टॉप केलं. लय म्हणते भंगार केलं. अरे तुला करायचं काय आहे. तुला पंगत भेटली ना जाय ना तू घरी. तुला पंगत भेटली तू नाही घरी. तरी पण तसं नाही म्हणत. खोटंच बोलणार मला. खोटं बोलल्याशिवाय कोणी हसत नाही रडत नाही. एखादा दुःखी माणूस राहिला ना मी तुझी साथ देतो. तू टेन्शनच घेऊ नको मी आहे ना. आणि नंतर जाऊ ते पैसे मागायला येतं का हे तिकडे बॉर्डरवर राहत आहे म्हणते मी गोळ्या हाणून राहिलो आत्ता जरा कामात ये नंतर फोन कर असं म्हणतात लोक. एखादं म्हणलं ना मी तुझी पाठीशी टेन्शन घेऊ नको तू पाठीशी हाय म्हणून भेव वाटू राहिलं. काय कसं म्हणत त्याला मी हाय भेऊ नको अरे तू हाय म्हणून भेव वाटू राहिलं असं म्हणत महाराज. आता लटिके वचन नाही दे उदासीन मधुरा आवाने होते तुका म्हणे वाव पोटे. संत वेळ आल्या खोटं बोलतात महाराज. संत बोलतात खोटं पण एकदम. प्रत्येक संत आयुष्यात एकदा खोटं बोललाय. आता तुकोबार आहे तुम्हाला तर माहिती आहे डबा टिफिन
आता टिफिन झाले. आधी मस्त गथुड्यामध्ये बांधायचं, भाकर चटणी. आता भाजी निघली, आता वेगवेगळ्या भाजी निघल्या, मशरूमच्या भाजी निघल्या, आता लिंबाच्या पाल्याच्या भाज्या निघतील काही काही दिवसांनी साखर टाकून. हलवा कसा करतात गाजरचा तसं. आता मस्त गथुड्यामध्ये बांधलं, बरोबर आहे का नाही. गेले भंडाऱ्यावर गेले, घोराड्यावर गेले, भामचंद्रावर सापडले बरं का. नंतर भामचंद्रावर गेले, घोरड्यावर गेले, भंडाऱ्यावर सापडले. 2-3 दिवस आज झाले बरं का. जिजाऊ माता संतापल्या. म्हणे तुमचं काय रोज नामस्मरण असतं घरी करता येत नाही का. म्हणे ते माझंच तपाचं स्थान आहे म्हणे. तपाचं स्थान काही सोडायचं नसतं. माझी नारदाची गादी इथं आहे म्हणून मी बोल राहिलो. माझ्या डोक्यात अजून काहीच नाही, खरं सांगतो माझ्या डोक्यात अजून काहीच नाही. नारदाची गादी म्हणून मी बोलतो. आता एखादा माणूस कधी पारायणाला बसले ना स्वतःचं आसन पाहिजे. खाली चटईमध्ये बसून का किती लोक येत असन, काही पापी येत असन, काही चांगले येत असन, त्याचा विचार करता येत नाही. स्वतःचं आसन लागलं का त्याच्यावर तप केलेलं होतं. 3 डोंगरांवर त्यांनी तुकोबारायांनी तप केलं होतं. तरी पण तुकोबारा काय म्हणले तुला जर हवंच ना तुला मी कोड देतो. आताच टायमाला कोड म्हणतात, तेव्हा साधन म्हणायचे. आता मी तुला साधन देतो. मी म्हणजे ज्या बी डोंगरावर जाईन तिथली अशी माती घ्यायची, कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं का बरोबर जायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता काही लोक खुश करायला खोटं मला बोलावं लागणार आहे. काही जण म्हणले महाराज तुमचा विषय तर काय पिंगळा येत नाही. बरोबर, तुमच्या विषयात तर काय पिंगळा येत नाही. पण एकदा घ्या. ये जरी नाही काल तरी दुसरा येईल. ये जरी नाही काल, ये जरी नाही काल तरी दुसरा येईल. ये जरी नाही काल, हे काळ बांधून नेईल सरस शेवटी बा. काळ बांधून नेईल सरस वरी दुसरा येईल हे जरी नाही काल. सरस शेवटी बा. काळ बांधून नेईल सरस शेवटी बा. काळ बांधून शेवटी बा. काळ बांधून देईल सरस शेवटी बा. एका जनार्दनी बा आमचं काय बजाईल. एका जनार्दनी बा आमचं काय बजाईल. पिंगळा 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 माधवारे. कोणी बोलतो देखा पिंगळा माधवारे. पिंगळा माधवारे. कोणी बोलत देखा पिंगळा माधवारे. हे पिंगळा माधवारे. कोणी बोलतो देखा पिंगळा माधवारे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. बोलत देखा पिंगळा माधवारे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लाटिकाला बोलू तुम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, 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 पिंगा ग बाई पिंगा ग. करुणे उचित प्रेम घाले हृदयात, प्रेम घाले हृदयात. अनुदान मागायाच तोर करुण्याच. अनुदान मागायाच तोर करुण्याच. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवरे. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवरे. वारे वारे मल्हारीचे वारे माझ्या मल्हारीचे वारे. 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हे देह हे उदासीन, ज्यांचा देव उदास नसतो महाराज. आपल्या त्याचा चिव 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 करतो कधी. हे घ्यायचं ते घ्यायचं. एक गाडी घेतली का दुसरी पाहिजेच. एक बायको केली का पोरगा पाहिजेच. डबल बायको केल्यावर बायकोच हानी बरं का. असं असते, बायको केली का पोरगा पाहिजेच. मग याला काय करावं, पर्याय नाही दुसरा. मग काय कशा बोलतोय लटिके वचन. ज्यांचा देव उदास नसतो,
ज्यांचा देह उदास असतो, संतांचा देह उदास असतो महाराज. जर संतांचा देह उदास नसला तर अपुयत असतो, संप्रदाय असता नसताच. पण तरी सनातन 2 नंबरला आहे. खरं मला सनातन पाहिलं मी, सनातन 2 नंबरला, संप्रदाय 1 नंबरला आहे. सनातनमध्ये एकदम खतरनाक वातावरण महाराज. लग्न नाही, बघायचं नाही. राम 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 सिया राम जय जय राम. 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 राम सिया राम राम सिया राम सिया राम. राम सिया राम जोर से बोलो. राम सिया राम सिया राम सिया राम. राम सिया राम सिया राम सिया राम. राम सिया राम जय जय 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 राम. हे उदास असतो महाराज. प्रत्येक संत भक्तीमध्ये गुंतलेला आहे, प्रत्येक संत देवाच्या प्रेमामध्ये गुंतलेला आहे. आपला संसार चालू आहे कसा, 1 पाऊल पुढे गेला का 2 पाऊल 3 पाऊल आणि डायरेक्ट रिव्हर्स गिअर. असं 3 गाड्या 4 गाड्या सगळ्या घ्यायच्या 30-30 हजार व आणि एकदा ओढून घरबी जाऊ द्यायचं. असं असतं आपलं. संतांचं नाही. आम्ही लोन नाही घेणार. तेव्हाच्या काळात लोन नव्हतं, पण कर्ज आम्ही कर्ज नाही घेणार, आम्ही कर्ज देतो. तुकोबरायांचा भाऊ सगळे म्हणजे जेवढे हिशोबाचे होते ना सगळे कागदपत्र टाकून दिले, डोहात टाकून दिले. बरोबर डोहात टाकले. बरोबर ते कुठे गेले, खाली गेले. त्यांना दगड बांधला का, तुकोबरायांची गाथा दगड बांधून खाली गेली. का वरती आली, कागद का वरती नाही आले. मद सलोप हे काहीच म्हणजे प्रत्येक संतामध्ये आज तुकोबरायात नाही, प्रत्येक संतामध्ये काहीच नव्हतं. हां तर गाथा वरती आली. 13 दिवस महाराज गाथा का वरती नाही आली माहिती. 13 दिवस वाया ठेवून कोरड्या. 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 दाखविल्या रकड्या विश्वजना. दाखविल्या रकड्या विश्वजना. दाखवी रकड्या रकवी रकड्या विश्वजना. रोहे हा सामान्य महिमा संताचा. 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 नोहे 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 हा सामान्य महिमा संताचा. बस गाथा उडते का नाही आले माहिती आहे का. कारण साक्षात ते इंद्राणी गाथेचं पारायण करत होती. इंद्राणी गाथेचं पारायण करत होते. शेवटी 13व्या दिवशी पारायण संपलं. मग तिने वरती गाथा दिली, दगडासहित वरती गाथा दिली. तुकोबरायांनी महाराज 13 दिवस काही खाल्लं नव्हतं. देवाला चिंता पडायला लागली. इंद्राणी मला लागली, थांबा थांबा माझं पारायण होऊ द्या. आणि पारायण अर्धवट सोडता येत नाही महाराज. पारायण अर्धवट सोडता येत नाही. आता इंद्राणी 6 दिवस महाराज आपण जर एक टाइम जर नाही खाल्लं
तर आपल्या असं जीवाशी घुसबीस किसबीस होती. 13 दिवस महाराज, आज 13 दिवसच लय झाले. तर तुकोबा सकाळी संध्याकाळी खात नाही. एकदा बस रात्री सकाळी उठलं का आंघोळ करायची भजनावर, बाकी त्यांचा तेच ड्युटी होती त्यांची. मग आता 6 दिवस झाले. शेवटी देव चिंतेत पडला. मग त्या इंद्रायणी देवाला म्हणाला, देवी देऊन द्या गाथा, देऊन द्या. नाही म्हणे, पारायण अर्धवट सोडता येणार नाही म्हणे. आता देव आहे शेवटी. आता एखादा नेता, तुम्हाला आधी म्हणलो, एखादा नेता जे आता समजा 5-6 जण आहे, ते जर त्याचं म्हणजे असं याला बोट द्या, याला बोट द्या, जर तेच काही म्हणलं नाही तर तो नेता राहीन का? नेता राहीन का? तर देवाचं आहे. त्यातलं एक म्हणलं, देवी म्हणली बरं का, इंद्रायणी देवी, 13 दिवस होस तर मी गाथा देणार नाही. तुमचं काय म्हणणं? चालते, पण मग जरा तिकडल्या माणसा कपा जीव खालवर उरायला. मग जरा लवकरच दिली. 13व्या दिवशी लवकरच, 13व्या दिवशी दिली, पण जरा लवकर दिली. मग जरा देवाला जरा, मग अवलीने तुकोबरायांची पत्नी अवलीने मग खायला आणलं. मग तुकोबरायांनी 13 दिवसानंतर खाल्लं. देह कसा असतं, उदास असतो. त्यांनी जर उड्या मारल्या असत्या, जर नदीमध्ये गेले असते, ते संत झाले असते? झालेच नसते. विठ्ठल 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 म्हणून लटिके वचन नाही देही उदासीन. संत खोटं बोलत नाही, त्यांचा देह उदास असतो. बरोबर का नाही? लटिके वचन नाही देही उदासीन. त्यांचा देह उदास असतो. आपला देह कधीच उदास होणार नाही. ज्याचा झाला तो धन्य. अभंगाचे तेच विचारतात. के वचन वचन लटिके 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 उदासीन नाही देह उदासीन. येथे उपकारासाठी साठी येथे उपकारासाठी नाही देह उदासीन नाही देह उदासीन येथे उपकारासाठी साठी येथे उपकारासाठी विठोबा रखुमाये 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 Para
नाही दे उदासीन मधुरा वाणी ओटे तुका म्हणे वाव पोटे ओटी म्हणे साठी आले घर जावं वैकुंठी. संतांची वाणी गोड असते महाराज. अभंगाच्या म्हणजे जेवढा पाय महाराज प्रत्येक म्हणजे तुकोबारांची गाथा घ्या तुम्ही हातात. असं म्हणजे आता पारायण चालू आहे आपलं. प्रत्येक अभंगामध्ये असा एकही शब्द म्हणजे असा प्रत्येक शब्द गोड. हो मधुरा वाणे ओटे तुका म्हणे वाव पोटे. त्यांच्या पोटात वाव असतो महाराज. आपल्या पोटात काम क्रोध लोभ असे तेच लय झाले. तो वाव कुठून येईल? तेच जास्त झाले. विठ्ठल 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 विकार जास्त झाले आपल्याला. त्यापेक्षा विकार जे जळायला लागलं ना, एखाद्या समजा 10 जण जळायला लागले ना, तो एकटा म्हणतो ते जळणारे माझ्या हजार आहे पण पठ्ठ्या एकट्यानं जळतो. अरे तू का जळतो? तू का जळतो? तू आता त्यात फरक काय राहिला? बरोबर आहे का नाही? तू को बरा नाही. तू मला मारलं ना मुंबई जेव्हा काट्याच्या काठीने मारलं तेवढे म्हणले का तू 14 टाक्यामध्ये एक कमी पडतोय. त्यांचे पाय तिकडे दाबायला गेले. आपल्याला एखाद्या चापट टाकले आधीच म्हणलो मी वरती डायरेक्ट, नाही तर हातपाय तोडीन असं असतं. मग असं बरं का. विठ्ठल 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 मधुरा वाणी होटी तुका म्हणे वाव पोटी. तुकोबारांच्या पोटात वावनात. तुकोबारांच्या पोटात वावनाता. मधुरा वाणी होटी तुका म्हणे वाव पोटी. मधुरा वाणी उटी मधुरा वाणी उटी मधुरा वाणी ओटी मधुरा वाणी ओटी मधुरा वाणी ओटी मधुरा वाणी ओटी
गरजा वैकुंठी आले 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 आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा आले गरजा वैकुंठी आले गरजा आले गरजा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज रुपये सेवा कडक झालेली असेल ते आता कडक मी 4 ड्रोन लावले आहे नंतर शेवटला. आता आळंदीला बस हे पेपर येऊ द्या मावाला. 4 ड्रोन तरी गावात दिले. कोण चांगलं म्हणते कोण वाईट म्हणते तरी पाहू पुढच्या वेळेस. तर साऊंड सिस्टीम एकदम टॉपची आहे नातेगावातली. तसेच आपले सर्व गायनाचार्य भजनी मंडळ तसेच चॅनलवाले आणि मृदुंगाचार्य वैभव महाराज जालगुंडे तसं सर्व भजनी मंडळ आणि विनेकरीचे खूप. कारण 2 तास उभं राहणं आपल्याला शक्य नाही. बरोबर आहे. आपल्याला ज्याला सवय नाही ते मग 5 मिनटं उभं राहते खाली बसते म्हणते होणार नाही बाबा आपल्या म्हणून. आता बारा तुमचं एवढं वय झालं आहे केस डवळे झाले तरी तुम्ही उभं राहते. एवढं ताईसुद्धा उभं राहतात पण बाकीच्यांना जमाव नाही होणारच नाही. ते 2 तास किती मोठे. मोबाईल पाहायला चालत नाही. अरे अर्धा तास मोबाईल पाहतो 2 तास. आता जाऊ द्या अर्धा तास उभं राहू द्या तरी उभं राहणार नाही. पण तरीच हाय गावचे पोरं म्हणजे मग. तर झालेली कीर्तन रूपी सेवा यापूर्वी समाप्त करण्याच्या आधी सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय